नमस्ते. मी जायकर सुनील भानुदास, आचार्य प्रल्हाद केशवात्रे माध्यमिक विद्यालय पिंपळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये आश्वासक चित्र या कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहिली होती. या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा. कवितेचं नाव आश्वासक चित्र. आश्वासक याचा अर्थ उत्साहवर्धक. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या ज्या कवयित्री आहेत यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. त्यांनी लिहिलेलं साहित्य आपण पाहूया. त्यांनी लिहिलेली पुस्तकं या ठिकाणी आपण पाहूया. स्त्रीवादी कवयित्री, कथा लेखिका. त्यांचे वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. ज दर्पणी बिंबले, ओल हरवलेले माते हे कथासंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरूरतन दमाने इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचं थोडक्यात साहित्य आणि त्यांचा परिचय, त्यांचे कार्य, त्यांचं लेखन. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने या ठिकाणी रेखाटलेले आहे. ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास त्यांनी या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सर्वकालिक आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील बाब ही कविता कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे एक मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे या उद्देशाने या पाठ्यपुस्तकामध्ये ही कविता या कवितेचा समावेश केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ही कविता ओळीनुसार पाहूया. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, मी कविता वाचतो. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. कवयित्री आहेत नीरजा. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातात थोपटत तिला चढवते अधान भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा चेंडू देतो तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यानं चकित. ती हसून म्हणते, ती आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापल्याला उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल भावली आणि चेंडू जोडीन. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कविता वाचून दाखवली. याच कवितेचा मी आता तुम्हाला ओळीनुसार अर्थ सांगतो. पाठ्यपुस्तकात छान असे दोन चित्र दाखवलेले आहेत या कवितेमध्ये. सुरुवातीला पहिल्याच पानावर सुरुवातीलाच एक सुंदर असं चित्र दाखवलेलं आहे. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. कवयित्री म्हणते, बराच वेळ झाला एक मुलगी आजूबाजूला आहे त्या आडोशाला बसली आहे आणि केव्हाची ती खेळ खेळते. बराच वेळ झाला मी तिला पाहते माझ्या खिडकीच्या झरोक्यातून. एक छोट्याशा खिडकीतून मी बराच वेळ झाला तिला पाहते की ती बराच वेळ ती एकटीच खेळते.
ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधान भाताचं, भातू कलितल्या इवल्याशा गॅसवर. कवयित्री म्हणतात की ती मुलगी मांडीवर बाहुली घेतलेली तिने आणि एका हाताने त्या बाहुलीला थोपटते, झोपवते. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला मांडीवर घेते आणि मांडीवर घेऊन त्याला झोपवते, थोपटते, त्याला झोपी लावते, तशा प्रकारे त्या ठिकाणी ते दृश्य या कवयित्रीला दिसतंय. आणि ते करत असताना चढवते आधान भाताचं, भातू कलितल्या गिवल्याशा गॅसवर. भात शिजवण्यासाठी ते आधान छोट्याशा गॅसवरती, इवल्याशा म्हणजे छोट्याशा गॅसवरती ठेवते. एक लुटूपुटू संसार तिचा, तो छोटासा संसार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तिच्या बाजूलाच मुलगा चेंडू खेळताना दिसतो. तो मुलगा काय करतो, चेंडू उंच उंच वरती फेकतो आणि सहज आपल्या हातामध्ये व्यवस्थित अगदी झेलतो. ती मुलगी ते पाहते. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. भातुकलीचा खेळ खेळत असताना गॅसवर एक भात शिजवण्यासाठी ठेवलेलं गरम पाणी, हे सगळं करत असताना मांडीवर बाहुलीला घेतलं असताना अचानक तिचं त्या मुलाकडे लक्ष जातं आणि तो मुलगा चेंडू खेळताना तिला दिसतो. त्या मुलीला आश्चर्य वाटतं. ती कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागते आणि त्याच्याकडे जाते, बाहुलीला मांडीवरून खाली ठेवते आणि त्याच्या जवळ जाते. ती जवळ गेल्यानंतर त्या मुलीला त्या मुलाचं खूप कौतुक वाटतं. तो मुलगा पुन्हा पुन्हा चेंडू वरती फेकतो आणि आपल्या हातामध्ये अलगद झेलतो. तो आपलं कसब, आपलं कौशल्य, कसब म्हणजे कौशल्य, तो आपलं कौशल्य पुन्हा पुन्हा त्या मुलीला दाखवतो चेंडू खेळण्याचं. आणि मग मुलगी काय म्हणते बघा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो. मुलगी त्याला चेंडू मागते तेव्हा तो हसून काय म्हणतो बघा. तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. ज्यावेळी मुलगी त्याजवळ जाते आणि चेंडू मागते त्यावेळी तो मुलगा म्हणतो, तू एक काम कर, तू भाजीच बनव फक्त. भातुकलीचा खेळ आहे, तू भाजी बनव, तुला हे पुरुषी काम जमणार नाही. पण ती मुलगी त्याला म्हणते मी दोन्ही कामं करू शकते. आणि मग तो मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो. मग पुढे बघा. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंझळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. ती तशी हसून म्हणते ती आता तो. बघा, उंच उडवलेला चेंडू, त्या मुलीनं उंच उडवलेला चेंडू अलगद ती त्या मुलाप्रमाणे हातात झेलते, ओंजळीमध्ये झेलते. आणि मग त्या मुलाने पाहिल्यानंतर मुलाला आश्चर्य वाटलं त्या मुलीने की आपल्यासारखाच खेळती, छान खेळते. तिने सुद्धा चेंडू छानपैकी पकडलेला आहे. चेंडू पकडल्यानंतर तशी ती हसून म्हणते आता तुझी पाळी. मी तुला सांगितलं मी पुरुषाची कामं करेल, स्त्रीची कामं करेल, पण आता तू पण तेच करायचं. स्त्रीचं काम तू करायचं, पुरुषाचं काम करायचं. मग मुलगा मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीच. त्या मुलाची पाळीनंतर तो मुलगा काय करतो, मग मांडी घालून बसतो त्या छोट्याशा गॅस समोर. प्रथम तो त्या बाहुलीला आपल्या मांडीवर घेतो आणि तिला थोपटतो आणि तिला झोपवतो. आणि मग भात शिजवण्यासाठी जो टोप शोधतो. हळूहळू शिकेल तो ही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. त्या ठिकाणी तो मुलगा गॅसच्या समोर बसलेला आहे. कवयित्री या ठिकाणी म्हणतात खरंच हे दृश्य आहे स्त्री पुरुष समानता. तो सुद्धा स्त्रीचे काम करू शकतो. तो त्या आडोशाला बसला, गॅसच्या समोर बसलाय आणि पातेलं घेतलंय. तो शिकतोय हळूहळू स्त्रियांची कामे. म्हणजे या ठिकाणी स्त्री पुरुष समानता. स्त्रीचे तो काम करू शकतो, पुरुषाचे तो काम करू शकतो. आपलं तो कसब, आपलं ते कौशल्य त्या ठिकाणी तो दाखवताना आपल्याला दिसतंय. आणि भविष्यात कवयित्रीला असंही वाटतंय की नक्कीच स्त्री पुरुष समानता साकार होईल. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं.
कवयित्री म्हणतात की ज्यावेळी हे मी दृश्य पाहिलं त्यावेळी माझ्या खिडकीतून मला जगाचं दृश्य दिसतं. कधीतरी ही स्त्री पुरुष समानता साकार होईल. एक आश्वासक, एक उत्साहवर्धक चित्र मला त्या ठिकाणी उद्याच्या जगात तुम्हाला दिसतंय. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, स्त्री आणि पुरुष ज्या ठिकाणी सारेच खेळ एकत्र खेळतील, मग कुठलाही खेळ असू द्या, कबड्डी असू द्या, खो खो खेळ असू द्या, गाण्याचा कार्यक्रम असू द्या, गीतांचा कार्यक्रम असू द्या, कुठलाही खेळ असू द्या, आणि ज्यावेळी हे सर्व एकत्र येतील त्याच वेळी खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता आपल्याला ठिकाणी दिसून येईल आणि हे साकार होईल. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल भावली आणि चेंडू जोडीनं. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, एका छोट्याशा खेळातून खऱ्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा जाऊ, हा लुटपुटीचा संसार आहे, हा छोटासा खेळ आहे, आणि या खेळातून ज्यावेळेस आपण वास्तवात जाऊ आणि खऱ्या अर्थाने सर्व एकत्र येतील आणि एकत्र नांदतील स्त्री आणि पुरुष, त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर जे वास्तव समोर येईल त्याच ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आता स्त्री पुरुष समानता आहे. हातात हात असलेल्या दोघांचाही एकमेकांच्या बरोबरीनं, एकमेकांच्या हातात हात घालून, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कुठल्याही क्षेत्रामध्ये हे स्त्री पुरुष काम करतील, आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने ज्यावर सहज विसावेल भावली आणि चेंडू जोडीने, ज्या हातावर चेंडू आहे त्या हातावर भावली सुद्धा आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानता. मुलगी चेंडूही खेळते, मुलगा स्वयंपाकही करतो, मुलगा स्त्रियांची कामे करतो, मुलगी पुरुषांची कामे करते. आज आपण एक क्षेत्रात पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष काम करताना दिसत आहेत, आणि म्हणून त्या ठिकाणी कवयित्रींना म्हणावंसं वाटतं की भविष्यकाळामध्ये नक्कीच स्त्री पुरुष समानता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. धन्यवाद मित्रांनो.